नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कांद्याची भजी. मी याआधी तुम्हाला खेकडा भजी दाखवली आहे. आता यावेळी एक थोडी वेगळ्या प्रकारची दाखवणार आहे भजी. यासाठी मी कांदा असा चौकोनी चिरून घेतलेला आहे. मोठे मोठे क्यूब्स केलेले आहेत कांद्याचे. यामध्ये आपण सोडा नाही घालणार आहोत, तरीही अगदी छान अशी खुसखुशीत आपली भजी होणार आहे. यात घालूया कोथिंबीर. कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायची आहे. इथे मी मेथी घालणार आहे. कसुरी मेथी जी असते ह्याने पण याला छान असा एक फ्लेवर येतो आणि टेस्टही छान येते. एक मोठा चमचा भरून घालायचे. त्यात थोडंसं हिंग घालूया. थोडासा ओवा घालायचा आहे. हळद घालूया. अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे ही भजी. तिखट थोडंसं चवीप्रमाणे, जेवढं तिखट हवंय. आता मीठ घालायचंय. यात मी थोडंसं 1 टेबलस्पून भरून कच्चं तेल घालणार आहे. आता हा कांदा थोडासा कुस्करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडे ह्याला मीठ चोळून घ्यायचं. थोडी हे मोकळं करायचं आहे कांदा. हे बघा, तर सगळं हळद तिखट मीठ आपण पूर्ण कांद्याला चोळून घेतलेलं आहे. आता याला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे हे आधी असं चोळून घ्यायचं आणि मग त्यात आपल्याला किती पीठ घालायचं हे लक्षात येतं. हे बघा, अगदी सगळा पूर्ण कांदा आपण मोकळा करून घेतलेला आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित त्यात मिक्स झालेले आहेत. आता हळूहळू हे बेसन घालायचं आहे. अगदी खूप बेसन ह्यात घालायचं नाही, नाहीतर ते नुसतेच बेसनाचे गोळे होतात. हे बघा, थोडंसं पातळ वाटतंय. आपण अजून थोडं पीठ घालायचंय. हे बघा, मी इथे 1 वाटी पीठ घेतलं होतं. यातलं पावभाग तसाच राहिलेला आहे. जास्त पीठ घालायचं नाही. हे बघा, आपलं पीठ तयार आहे. 2 मिनटं असंच ठेवूया आणि तेल तापत ठेवायचंय. आता तेल चांगलं तापलेलं आहे. गॅस थोडा बारीक करायचा, नाहीतर मग आपली जी भजी आहे ती लगेच लाल होतात. आता हे बघा, परत एकदा असं फिरवून घ्यायचं आहे हात. छोटी छोटी भजी घालायची, म्हणजे मग ती चांगली आतून शिजतात व्यवस्थित. गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आणि व्यवस्थित चांगली आतून शिजू द्यायची. आता हे बघा, आता आपण हे परतून घेऊया. दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित सगळी छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. अगदी झटपट होतात. आपण चहाच्या वेळेत सुद्धा ही खाऊ शकतो करून. अतिशय मस्त आणि खुसखुशीत होतात. यामध्ये आपण सोडाही घातलेला नाही किंवा तांदळाचं पीठ सुद्धा घातलेलं नाही आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन छान छान रेसिपीज बघायला मिळतील. हे बघा, आता सगळ्या बाजूने अगदी छान अशी फ्राय झालेली आहेत. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशीच सगळी बाकीचे भजी फ्राय करून घेऊया. मस्त कलर आलेला आहे. हे बघा, छान कलर आला आहे अगदी. आता अशीच बाकीची पण फ्राय करून घेऊया. हे बघा, आपली भजी तयार आहेत. मी तुम्हाला एक पोळून दाखवते. अगदी छान अशी खुसखुशीत झालेली आहेत आणि क्रिस्पी पण आहेत आणि अजिबात तेल आलेलं नाही. तुम्ही बघू शकताय. तुम्ही नक्की करून बघा आणि अगदी पटकन आणि सोपी आहेत करायला. थँक्यू.